पाण्याबाहेर लातूरकरांची तहान भागणार। मिरजेहून लातूरला रेल्वेद्वारे पाणी पुरवठा। एकनाथ खडसेंसह पंकजा मुंडे आणि अधिकाऱ्यांनी लातूरमध्ये केली पाहणी। पाणी असूनही परभणीकर तहानलेलेच। येलदारी ते परभणी पाणी योजनेतल्या भ्रष्टाचारामुळे परभणीकरांपर्यंत पाणी पोहोचलंच नाही। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये पालखेड धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी चोरांवर धडक कारवाई। जमिनीखालच्या वैध पाईपलाईनचं जाळं केलं उद्ध्वस्त। जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत दाखवून सावकारांना लाटली जमीन। सावकाराच्या जाचाला कंटाळून औरंगाबादमधल्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा। सावकारी पाशात नगरमधले एकाच कुटुंबातले 3 जण अडकले। गहाण ठेवलेल्या जमिनी सावकारानं परस्पर विकल्या। सिंधुदुर्गात कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला। प्रचाराची वाढती रंगत। आणि पाणी संकटावर किंचितसा दिलासा। उस्मानाबादमधल्या उमरग्यात रणजित ठाकूर यांनी घरचं बोर केलं लोकांसाठी खुलं। दररोज 3 ते 4 हजार लोकांना मोफत पाणी। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीलाच बातमी आहे लातूरची। लातूरमधल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक पर्याय शोधले जातात आणि आता मिरजेहून रेल्वेद्वारे पाणी लातूरला नेण्यात येणार आहे। लवकरात लवकर पाणी पुरवण्याच्या दृष्टीने कामाला लागा असे आदेशही एकनाथ खडसे यांनी दिलेत। या संदर्भात एक महत्त्वाची बैठक मिरजेमध्ये पार पडली। या बैठकीला एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, रेल्वे अधिकारी, जिल्हाधिकारी उपस्थित होते। दरम्यान कृषी मंत्री एकनाथ खडसे लातूरलाही आलेले आहेत। त्यांनी लातूर स्टेशनची पाहणी केली आणि रेल्वे अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे। तर रेल्वे मंत्र्यांच्या घोषणेनंतर गुढीपाडव्यापर्यंत लातूरला पाण्याची पहिली रेल्वे मालगाडी पोहोचणार असल्याचं घोषित करण्यात आलंय। त्याच दृष्टीने लातूरमध्ये रेल्वेने पाणी आणण्याच्या प्रयत्नांना आता वेग आलाय। पंढरपूरहून पाणी लातूर शहरासाठी न्यावं हा आम्ही पर्याय तपासला, परंतु पंढरपूर शहरामध्ये म्हणजे पंढरपूरला पाणी आणत असताना उजनीवरून पाणी सोडावं लागतं आणि त्या ठिकाणीही डायरेक्ट वॉटर म्हणजे पाणी उचलण्याच्या संदर्भातल्या व्यवस्था पंढरपूरला नाही। या नव्याने व्यवस्था करत असताना साधारण 3 आठवडे ते महिनाभराचा कालखंड लागू शकतो। पाण्याचाही अपव्यय त्या ठिकाणी अधिक होईल असे त्या ठिकाणच्या आमच्या इंजिनियर्सचं म्हणणं आहे। हा पर्याय अत्यंत उत्तम आहे की या ठिकाणी अलाहिदा पाईपलाईन आहे, पाणी उचलण्याची व्यवस्था आहे, इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे, पाण्याचं रिझर्वेशन आहे आणि पाणी या ठिकाणून नेण्यासाठी अगदी उद्या जरी ट्रेन आली तरी पाणी देऊ शकेल अशी व्यवस्था असल्यामुळे मिरजला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। आता पण कुणी काही रेल्वेने पाणी आणू, आणखी कुठून तरी पाईपलाईन टाकू अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत। त्याबद्दल लातूरच्या दुष्काळाबद्दल, लातूरच्या पाणी टंचाईबद्दल, जिथं पाण्याचे दंगे होण्याची आशंका असल्यामुळं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम पुकारलेलं आहे आणि आज आता परभणी शहरात देखील पाण्याच्या दंग्यामुळं 144 कलम पुकारलेलं आहे। ही दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होते आहे आणि विधिमंडळाचं कामकाज सत्ताधारी पक्षाकडून बंद पाडलं जातं। एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंच्या लातूर भेटीवर लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी नापसंती व्यक्त केली। पाहूयात ते काय म्हणाले। मला असं वाटतं की मंत्री महोदय एकनाथ खडसे जनतेची दिशाभूल करतायत। पहिल्यांदा मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की आज जे हे लातूरला गेलेत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे, मला असं वाटतं की याला खूप उशीर झाला आहे। दुष्काळाची चर्चा गेली वर्षभर या महाराष्ट्रामध्ये होते आणि वर्षभर आम्ही आमचे घसे कोरडे करतो या सभागृहामध्ये की तुम्ही लातूरला न्याय द्या, प्यायचं पाणी नाही आहे आणि प्यायचं पाणी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या। ही मागणी वारंवार लातूरच्या वतीनं आम्ही सभागृहामध्ये मांडली, सभागृहाबाहेर मांडली, पण सरकारने याला कधीही दाद दिली नाही। एखाद्या योजनेमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी जेव्हा सर्वच राजकीय मंडळी एकत्र आले तर पैसा मिळूनही त्या योजनेचे कसे 3 तेरा वाजतात आणि सर्वसामान्य नागरिकांचं किती मोठं नुकसान होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे परभणी शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना। IBN लोकमतचा हा खास रिपोर्ट। परभणी शहर झपाट्याने वाढतंय, त्यामुळे शहराच्या पुढच्या 30 वर्षांचं पाणी नियोजन करण्यात आलं ते सुधारित पाणी पुरवठा योजनेद्वारे। पण ही योजना प्रत्यक्ष परभणीकरांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये। कारण आहे त्यातला भ्रष्टाचार।
गेल्या 10 वर्षांपासून नगर परिषद आणि आता महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. 2007 साली तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी 104 कोटींच्या येलदरी ते परभणी या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आणि आज हीच योजना तब्बल 240 कोटींवर पोहोचली आहे. या योजनेचे 2 टप्पे करण्यात आले आणि पहिल्या टप्प्यात 104 कोटींचा खर्च करण्यात आला. या पहिल्या टप्प्यात महापालिकेने मोटर पंप, येलदरी ते परभणी पाईपलाईन टाकण्यासाठी आणि जलकुंभ उभारण्यासाठी खर्च केला. पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं. पाईप रस्त्यावर उघडे पडले, तर येलदरी इथे करोडो रुपयांचं साहित्य रस्त्यावर अक्षरशः उघड्यावर पडलंय. दुसऱ्या टप्प्यातही 27 कोटींच्या निधीमध्ये अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली. पण परभणीकरांना पाणी मिळते ते मात्र 10 ते 15 दिवसाआड. जलकुंभासाठी पण आम्ही जागा शोधतोय. आता त्याचाही प्रश्न मार्गी लागणारच आहे आणि मग ते काम करता करताच आम्ही पाईपलाईनचंही काम करतो की दोन्ही नियमानुसारच काम चालू आहे. अजून टाकीची जागा निश्चित नसताना, फिल्टरची जागा निश्चित नसताना शहरातल्या पाईपलाईनचं इंटरनल डिस्ट्रीब्युशन कशासाठी इतक्या जोरात यांनी सुरू केलेलं आहे हे सुद्धा मला काही माहिती मिळू शकली नाही. MJP ही अतिशय अनुभवी संस्था आहे. त्यांनी सर्व तांत्रिक बाबींची खात्री करूनच आपण याविषयीची कारवाई करतो. त्यामुळे याविषयी कोणता गैरव्यवहार झालेला आहे असं माझ्या तरी निदर्शनास कोणतीही गोष्ट नाही. परभणी शहरातल्या एकूण 32 प्रभागात 65 वॉर्ड आहेत. यातली लोकसंख्या आहे 4 लाख. एकूण 65,000 घरं आहेत आणि नळ कनेक्शन आहेत फक्त 19,000. विशेष म्हणजे यातल्या अर्ध्या प्रभागांमध्ये पाणी पाईपलाईन टाकलेलीच नाहीये. त्यामुळे या प्रभागांमध्ये शहरातल्या 3 जलकुंभांमधून 39 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. येलदरी धरणात पाणी आहे आणि योजनेवर एकूण 104 कोटी आतापर्यंत खर्च झालेत, पण पाणी मात्र मिळत नाहीये. काय नाही, इकत कुठून घ्या, काम नाही, धंदे नाही. पाणी इकत घ्यायला पाहिजे ना, पैसा आला जवळ जाणार, लेकरं खायचे प्याचे. हापसेला पाणी झालंय, इरीला जावं लागतं 2 किलोमीटर. तिथं इरीला पाणी नाही, खरडणी इरी लागल्यात. कसं पाणी भरायचं मग? 5 दिवसाला टँकर आले ते बी बायाला बरोबर पूर्ण झाले. एकूणच या योजनेवर पाण्यासारखा पैसा खर्च झाला खरा, पण पाणी गेलं कुठे हा प्रश्न परभणीकरांना सतावतोय. पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी. तर दुसरीकडे परभणीमध्ये आता जलकुंभाच्या परिसरात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अर्ध्या शहरामध्ये पाणी पाईपलाईन नसल्यानं शहरवासियांना 3 जलकुंभांवरून टँकरद्वारा पाणी पुरवठा केला जातोय. पण खासगी टँकर चालकांच्या दादागिरीमुळे इथे सतत भांडणं होत आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दमदाटी करून मारहाणही केली जाते. महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या जलकुंभावर कलम 144 लागू करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी तत्काळ या 3 जलकुंभ परिसरात 4 एप्रिल ते 3 मे दरम्यान कलम 144 लागू केलेला आहे. तर मनपाच्या कर्मचारी, अधिकारी आणि मनपाचे अधिकृत टँकर चालक यांच्याशिवाय या ठिकाणी कुणालाही प्रवेश करता येणार नसून प्रवेश अथवा वाद निर्माण केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात जलशिवार योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या काही भागात जलसंधारणाची कामही सुरू झाली. पण शिर्डीपासून जवळच असलेल्या राहाता तालुक्यात गेल्या 1.5 वर्षात एकही जलसंधारणाचं काम झालेलं नाहीये. अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथले शेतकरी करतात. तर याचा निषेध करण्यासाठी राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. सांगदेव किधाड आणि गणेश सदाफळ यांनी कालपासून सुरू केलेल्या उपोषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय. शिर्डी संस्थानने या योजनेसाठी सरकारला तब्बल 36 कोटी रुपयांची मदत केलेली आहे. तरी देखील शिर्डीजवळच असणारा राहाता तालुका मात्र या योजनेपासून वंचित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. उस्मानाबादमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतंय. अशा वेळेस किंचितसा दिलासा मिळालेला आहे. उमरग्यामध्ये माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू रणजित ठाकूर यांनी आपल्या घरातल्या बोरचं पाणी शहरातील लोकांसाठी मोफत देण्याचं ठरवलंय. 1 घागर पाण्यासाठी लोकांना 5 ते 8 रुपये मोजावे लागतात. तर अशा वेळेस 3 ते 4 हजार लोक ठाकूर यांच्या बोरमधून मोफत पाणी भरतात. जोपर्यंत बोर आटणार नाही तोपर्यंत पाणी मोफत देण्याचं ठाकूर कुटुंबियांनी ठरवलंय. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळालाय. सध्या एप्रिल महिना सुरू आहे. दुष्काळाचे चटके तर गेली 5 वर्षापासून उस्मानाबादला बसत आहे. त्याच्यात आता उस्मानाबाद जिल्ह्याचं तापमान हे 41 अंशापर्यंत जाऊन पोहोचले आहे. एक वर्षातलं सर्वात उच्चांकी तापमान आहे. अशातच कडक उन्हामध्ये सुद्धा लोकांना पाणी भरावं लागतंय. आपण बघतो मी उमरग्यातल्या एका
उमरगा शहरात आहे, कशी लोकांची पाणी भरण्याची रांग लागलेली. दुपारचा 1-1:30चा टाईम आहे, मात्र अशा कडक उन्हात सुद्धा देखील लोकांना पाणी भरावं लागतं. उस्मानाबाद जिल्ह्यात बघितलं तर 300च्या वरतीही टँकरचा आकडा जाऊन पोहोचलेला आहे. सगळ्या जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुद्धा, धरणं कोरडी ठाक पडलेली आहेत. अशातच पाणीचे घागर एक म्हटलं तर 10 ते 15 रुपयाला घागर विकत मिळत आहे. आणि टँकर जर बोलायला गेलं तर 500-600 रुपये लिटरच्या खाली, 1000 लिटरच्या खाली टँकर मिळत नाही. मात्र अशातच काही दानशूर व्यक्ती आहेत की ते मोफत पाणी देताना दिसत आहेत. आता उमरगा शहरात मी आहे की ह्या बोरला पाणी लागलं म्हणून इथल्या ह्या बोर चालकांनी आपल्या भागातील लोकांना मोफत पाणी देण्यास सुरुवात केली. आपण त्यांना विचार, मला सांगा कशामुळे मोफत पाणी देतात, काय सध्या? नाही, अगोदरपासूनच आमच्या आजी आजोबांपासून ही प्रथा चालत आलेली आहे. सामाजिक कार्य करण्यामध्ये आमच्या वडिलांचं आणि आमच्या आजी आजोबांचं पहिल्यापासून सहकार्य होतं. त्यामुळे हे जे आज सध्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचे फार दुष्काळ पडलेला आहे, हे पाणी जे आम्हाला लागलेलं आहे हे पाणी आमच्याकडून एक जनसेवेसाठी सहकार्य म्हणून हे पाणी आम्ही विनाशुल्क या लोकांना वाटप करतो. मला एक सांगा, सध्या ऊन खूप कडक आहे, उन्हात त्रास होतोय, पाण्यासाठी काय परिस्थिती? पाण्याची काय नाही, सकाळी लवकर चालू करून देतो 6 ते 12 पर्यंत आणि संध्याकाळी ज्या वेळेस बाया येतात त्यावेळेस आम्ही कंटिन्यू पाणी चालू करून देत असतो. काय नाही, बाया नाही, उन्हात तिकडे थोडी सावली. मला सांगा, पाण्याचा कसा त्रास आहे सध्या, काय परिस्थिती पाण्याची? काय पाण्याचे त्रास नाही, ते ताई पाणी देतात आम्हाला, खूप आनंद आहे. कवा येईल तर आम्हाला चालू करून देतात, माघारी वाट नाही वाट लागत. परिस्थिती ऊन फार कडक आहे, त्याच्यामुळे पाणी कसं भरतात? पाणी असं घागरीने लाईन लावून डोक्यावर कमरावर असं न्यायचं. कुणीच बघितलं तर वडून उन्हाचा तडाखा आणि खाली घागरभर पाण्यासाठी महिलांना रांगेत उभं राहावं लागतंय. आत्ता हा कुठे एप्रिल महिना सुरू आहे, आणखी पुढील 2-4 महिने जाणार आहेत. जिल्ह्यात तर पाणी शोधूनही कुठे सापडत नाही, मात्र कुठेतरी असे तरी कुठेतरी जिल्ह्यात मदत करणारे लोक आहेत म्हणून कुठेतरी पाणी प्यायला मिळते. पुढील येणाऱ्या काळात प्रशासन या लोकांना पाणी देणार कसं, यांचे ताण भागवणार कसं, हाच मोठा खरा प्रश्न आहे. बालाजी निर्फळ, IBN लोकमत, उमरगा. बातमी आहे नाशिकची. नाशिकमध्ये पालखेड धरणामधून 700 MCFT पाणी सोडण्यात आलंय, पण हे पाणी जसं पुढे जात आहे तसं पाणी चोरही सापडत आहेत. ज्या मार्गावरून हे पाणी जात आहे त्या मार्गावरच्या पाईपलाईनचं जाळं उद्ध्वस्त करण्यात आलंय. रस्त्यातली पाणी चोरी रोखण्यासाठी JCBचीही मदत घेण्यात आली आहे. इथे आता CRPF तैनात करण्यात आलेले आहेत, तर महसूल आणि पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. जमिनीमध्ये 5 ते 7 फूट खोल या छुप्या पाईपलाईन टाकण्यात आलेल्या होत्या आणि हे पाणी येवला साठवण बंधाऱ्यापर्यंत जाणार आहे. तर पाणी चोर सापडले तर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलेले होते. जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंग कुशवाह आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी ही पाणी चोरी रोखण्यासाठी जातीनं लक्ष घातलंय. यानंतर बातमी आहे उस्मानाबादची. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होतं आणि दुपारी उस्मानाबाद आणि कळंब शहरात वादळी वाऱ्यांसह आणि गारांचा पाऊस पडलाय. वाशी कळंब परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यावरचे पत्रे उडून गेलेत. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण घेतोय छोटीशी विश्रांती, मात्र ब्रेक नंतर आपण पाहूया बळीराजा कसा अडकतोय सावकारी पाशात. ब्रेक नंतर आपलं स्वागत. सावकारीच्या पाशामध्ये अनेक गावातले शेतकरी गुरफटलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या घोडे गावात तर सावकारानं तारण ठेवलेली जमीन ही परस्पर विकल्याचं उघड झालंय. घोडेगावच्या धनंजय भोंडवे यांनी बहिणीच्या लग्नासाठी श्रीमंत कांबळेंकडून 40,000चं कर्ज घेतलेलं आणि त्या बदल्यात त्यांची जमीन ही सावकाराकडे गहाण ठेवण्यात आली होती. मात्र कांबळे यांनी 2013 मध्ये जमीन परस्पर विकून टाकली आहे. भोंडवे यांच्या वहिनीचीही हीच परिस्थिती आहे. त्यांनी नातीच्या लग्नासाठी 2.5 लाखांचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्या बदल्यात श्रीमंत कांबळे यांना 3 एकर जमीन गहाण ठेवलेली होती. त्यावेळेस 4% इतकं व्याज देण्याचं ठरलेलं होतं. मात्र वेळेत दुष्काळामुळे पैसे वेळेत न गेल्यानं त्यांनी साठे खात करून घेतलेत, मात्र त्यांनी ती जमीन परस्पर विकून टाकली. तर भोंडवे यांचे बंधू बापू नाना भोंडवे यांच्यासोबतही तोच प्रकार घडलेला आहे. याबाबत भोंडवे कुटुंबियांनी 2013 मध्ये तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तक्रार केलेली होती, मात्र पुढे त्याचं काहीच झालेलं नाही. नंतर 2013 मध्ये शिवाजी रामकृष्ण रायबात विकली. त्या गुंडांनी 3 वर्ष वैध केलं, आता 1 महिना झालं त्याने वैध केली. नातीच्या लग्नासाठी 2.25 लाख घेतले आणि त्याने 2 एकर म्हणून दिलं
आणि त्यांनी 8 एकर घेतलं. कागद दे म्हणतं, कागद दिला नाही मला. 40,000. पुढे काय आलं? पुढं पण माझ्याजवळ ते स्टाम्प फिंप दिले, पण मला बदलून देतो, आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ, अखेर दिले नाही. पैसे दिलेले. यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर आपण पाहूया कुडाळमधल्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. भाजपनं पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पार्लिमेंट ते पंचायत हा अजेंडा राबवत 14 उमेदवार रिंगणात उभे केले असून डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे गेल्या 15 दिवसांपासून कुडाळात ठाण मांडून बसलेत. भाजप सेनेच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचाराचा धडाका लावला असून 10 एप्रिल नंतर नारायण राणे हे देखील या रणधुमाळीत उतरणार आहेत. मी निश्चित सांगू इच्छितो की आज जे काही लोक भाजपकडे आहेत ते मूळ राणे समर्थकच होते. जे काही नुकसान होणार ते काँग्रेसच होणार आहे, आणि जे काही राणे समर्थक शिवसेनेकडे आहेत त्याचा फायदा निश्चित शिवसेनेला मिळणार. आणि आजपर्यंत ही ग्रामपंचायती ज्या आहेत या स्थानिक लेवलवर उमेदवार बघून आणि संघटना ह्याच्यावरतीच निवडणूक आहेत, आणि आमचे जे उमेदवार आहेत हे सुशिक्षित उमेदवार आहेत. निवडणूक प्रत्येक महत्त्वाचीच असते, त्यामुळे आमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी जसं सांगितलं की देशाला जर महासत्ता जर बनवायचं असेल, सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा होणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळा जसा जसा वाढत जाऊ लागलाय तसं सिंधुदुर्गातलं आता राजकीय वातावरण पण तापू लागणार आहे. निवडणूक आहे कुडाळ नगरपंचायतीची. 17 एप्रिलला कुडाळ नगरपंचायतीसाठी मतदान होतंय. पहिलीच नगरपंचायतीची ही निवडणूक होते आहे, पण ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांऐवजी गाजणार आहे ती या सगळ्या राजकारण्यांच्या राजकीय शहकाटशामुळे. याचं कारण असं आहे की या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढतायत. इथे युती तुटलेली आहे. भाजपने 14 नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केलेले आहेत, शिवसेनेने 17 उभे केलेले आहेत. हे दोघेही आमने सामने आहेत. शिवाय नारायण राणे काँग्रेसचं नेतृत्व करणार आहेत इथल्या नगरपंचायतीच्या सगळ्या निवडणुकीचं, आणि त्यामुळे नारायण राणेंचे जे साथीदार आहेत जे त्यांच्या बरोबर होते पूर्वी ते आता शिवसेना आणि भाजपामध्ये आहेत, जे या निवडणुकीतली सूत्र हलवतायत. आणि त्यामुळे अत्यंत राजकीय शहकाटशाचं राजकीय आव्हान प्रतिआव्हानाचा हा सगळा आता इथून पुढचा काळ असणार आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम सुवर्ण जोशी सोबत.